नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याच्यामध्ये आता आपल्याला याची कारण कळलेली आहेत. नेमकं फॉर्म रिजेक्ट का होत आहेत, फॉर्म रिजेक्शनची कारण ही मी आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा फॉर्म हा रिजेक्ट नाही होणार आहे. कारण आता हा सर्वे मध्ये खूप जणांचे फॉर्म गेलेले आहेत आणि खूप जणांना इन सर्वे किंवा सर्वेक्षण मध्ये आहे असा मेसेज येत आहेत. तर सर्वेक्षण मध्ये ज्यावेळेस असतो तर त्याच्यामध्ये कुठलेही रिझन्स आहेत जेणेकरून तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट करत आहेत. आणि ह्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत, कारण ह्या जर तुम्ही चुका केल्या ज्यावेळेस तुम्ही एडिट करताय किंवा परत तुम्ही ज्यावेळेस रिजेक्ट होता त्यावेळेस परत तुम्हाला एकदा फॉर्म भरायची संधी मिळते. त्यावेळेस जर तुम्हाला वाटत असेल की आपला फॉर्म सबमिट व्हावा, प्रॉपरली अप्रूव्ह व्हावा, तर या चुका करू नका. मी जी काय आता तुम्हाला सांगणार आहे त्या चुका करू नका. तुम्हाला फॉर्म व्यवस्थित कसा भरायचा मी तुम्हाला ही व्हिडिओमध्ये सांगत आहे. आणि कारण कोणती होती नेमकी महत्वाची जेणेकरून हे फॉर्म रिजेक्ट होत आहेत, आणि तुमच्यात तुम्ही हे केलेलं आहे का, फॉर्म मध्ये हे तुम्ही चुकीचं भरलेलं आहे का, हे पण मी ज्यावेळेस व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे त्यावेळेस तुम्ही चेक करायचंय फॉर्म. तुमचा व्हिडिओ माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःचा फॉर्म पण चेक करायचा की आपण आपण बरोबर भरलेलं आहे का. तर चला आपण सुरुवात करूया. आता हे बघा, ज्यावेळेस तुम्ही आता तुमचं सर्वेक्षण इन सर्वेक्षण असं येतं, ज्यावेळेस तुम्ही रिव्ह्यू मध्ये असतात तेव्हा तुम्हाला काय होतं माहिती आहे का, एक असा पॉपअप येतो ज्यावेळेस तुमचं फायनल होतं त्यावेळेस तुम्हाला असं दिसतं तुमच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये की दिस सर्वे इज रिजेक्टेड, यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रिअप्लाय. त्यामध्ये काय होतं, तुमच्या फॉर्म मध्ये तुम्ही केलेल्या काही चुका आहेत त्याच्यामुळं तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. आणि आता तुम्हाला ती इन्फॉर्मेशन अपडेट करायची आहे आणि परत अप्लाय करायचं आहे. हे लक्षात ठेवायचं. काय लक्षात आलं तुमच्या, ज्यावेळेस तुम्हाला असा मेसेज येत आहे की ज्यावेळेस तुमच्या काहीतरी चुका झालेल्या आहेत, तुमच्या पहिल्यांदा फॉर्म भरताना तुम्हाला त्याची माहिती नसावी कदाचित, म्हणून तुमच्या हातून चुकून माहिती झालेली आहे, किंवा स्वतः ऍप्लिकेशन मध्ये अपडेट होत असताना त्यांच्याकडूनही काही ऍप्लिकेशन मध्ये स्वतः ऍप्लिकेशन कडूनही काही चुका झालेल्या आहेत त्याच्यामुळे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये परत एकदा तुम्हाला चान्स देण्यात आलेला आहे अपडेट करायचा तुमचे त्या डिटेल्स किंवा तुमचे जे काही फोटो, तुमचे जे काही कागदपत्र आहेत ते अपडेट करायचा परत एकदा चान्स त्यांनी दिलेला आहे तुम्हाला. आणि परत तुम्ही अपडेट करायचे डिटेल्स आणि परत तुम्हाला ते रिअप्लाय करायचं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगते नेमके यांचे रिझन काय होते. तुमचं जे काही फॉर्म होतं तर त्यातलं पहिलं सगळ्यातलं मेन रिझन काय होतं हे लक्षात ठेवा. त्यावेळेस तुम्ही व्ह्यू येतं बघा, तुम्हाला एक व्ह्यू रिझन्स नावाचं एक ग्रीन बटन दिसतं ना, हिरवं बटन दिसतंय ह्याच्यामध्ये, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही पॉपअप दिसतोय बघा. पॉपअप म्हणजे काय, अशी एक तुम्हाला चित्र दिसतं, विंडो दिसते. तर याच्यामध्ये सर्वे रिजेक्शन रिझन्स असं दिलेलं आहे. म्हणजे काय, या सर्वेचे रिजेक्शन म्हणजे हा फॉर्म रिजेक्ट व्हायचे काही कारण महत्वाची. तर ही लक्षात घ्या. त्यातलं पहिलं काय, तर अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडलेले नाही किंवा चुकीचे जोडले आहे. आता हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण ज्यावेळेस अर्ज करत होतो त्या डोमिसाईल सर्टिफिकेटला काय काय होतं ऑप्शन्स, त्यांना शाळेचा दाखला, जन्माचा दाखला किंवा रेशन कार्ड, बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ओळखपत्र, हे 5 ऑप्शन होते. तर ह्याच्यामध्ये खूप जणांनी चुका केलेल्या आहेत मित्रांनो, की त्यांनी आता समजा तुमचं जे जन्म प्रमाणपत्र असतं त्याचा एकच फोटो असतो, बरोबर. तर त्याचा एक फोटो आहे, पण आता जे इलेक्शन कार्ड असतं त्यांनी काय काय केलंय, कोणी कोणी फ्रंट साईडच अपलोड केलेली आहे. आता त्यांची चूक नाहीये, कारण ऍपमध्ये ज्यावेळेस आपण अपलोड करायचा बटन असतो, फोटो काढा येतो, त्यावेळेस ज्यावेळेस फोटो काढतो त्यावेळेस आपण पहिलंच म्हणजे एकच साईडचा फोटो मी निघतो, आपल्याला मागचा फोटो काढायचा त्यांनी ऑप्शन दिलेलंच नाहीये. त्यांनी स्वतःहून ज्यावेळेस इलेक्शन कार्ड ज्यावेळेस सिलेक्ट करू आपण ऑप्शन, त्यावेळेस त्यांनी स्वतः 2दा फोटो घ्यायचा ऑप्शन दिला पाहिजे होता. ज्यावेळेस असं त्यांना कुठं पाहिजे, जसं आधार कार्ड म्हणा, रेशन कार्ड म्हणा, त्याचे मागचे पुढचे पाहिजेत त्यांना, बरोबर. तर त्याच्यासाठी त्यांनी स्वतःहून दिला पाहिजे गेलं होतं. पण ह्याच्यामध्ये आपली काही चुकी नाही, ऍप्लिकेशन मध्ये त्रुटी असल्यामुळे आपण एकदाच फोटो काढला, पण त्यांनी परत त्यासाठी संधी सुधारण्यासाठी ते स्वतः म्हणत आहेत की जर तुम्ही इलेक्शन कार्ड अपलोड करत असाल तर त्याच्या दोन्ही बाजू अपलोड करायच्या. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही जर म्हणलं असेल तरी पण दादा तिथे एकदाच येत आहे कॅमेरा, तर तुम्ही एक काम करायचंय, 2 फोटो त्या फॉर्मच्या म्हणजे ऍप्लिकेशन मध्ये जायच्या अगोदर 2 फोटो सेपरेट कॅमेरामधनं काढून घ्या आणि त्यांना ऑनलाईन एकच फोटो मर्ज करून कसा करायचा ते तुम्हाला माहित नसेल तर इंटरनेटवर टाका, ऑटोमॅटिक साईट्स येतात, ते 2 फोटो घेतात आणि त्याचा एकच फोटो तयार करून देतात. तर तो फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा, हे लक्षात ठेवायचं. समजलं पहिलं रिझन काय होतं. पहिलं रिझन होतं की तुमचं जो काही तुम्ही इलेक्शन कार्ड जर टाकला असेल तर त्याच्या दोन्ही साईड टाकलेला नाहीये, त्याची एकच साईड टाकली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही आदिवासी प्रमाणपत्र किंवा हे दिलेलं होतं तर काय काय जणांनी काय केलं, 15 वर्षापूर्वी न होताच म्हणजे त्यांना 15 वर्ष झालेलं नाही तरी पण त्यांनी ओळखपत्र दिलेलं आहे
किंवा रेशन कार्ड दिलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. तर त्यांना 15 वर्ष कंप्लीट झाले नव्हते तरी पण त्यांनी ते टाकून दिलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. तर आता ज्यावेळेस तुम्ही जे रिजेक्ट झालाय आणि परत रिसबमिट करताय तर ह्याची तुम्ही दक्षता नक्की घ्यायची मित्रांनो. परत हा फॉर्म रिसबमिट होणार नाहीये. तो आता ज्यावेळेस एकदाच म्हणजे ज्यावेळेस रिजेक्ट होईल त्यानंतर एकदाच तो परत एडिट होणार आहे. एकदाच परत एडिट होणार आहे, दुसऱ्यांदा परत ऑप्शन नाही. आता पुढचं रिझन तुम्हाला सगळ्यात सांगतो महत्वाचं, की दुसरं रिझन काय होतं, आधार कार्ड मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा, पत्ता नमूद नाही. आता तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपलं आधार कार्ड असतं, आधार कार्डच्या पहिल्या ह्याच्यावर काय असतं, आपला आधार नंबर असतो, वरचा आपले सरकार वगैरे हे असतं, आपला फोटो असतो, आपला डेट ऑफ बर्थ वगैरे हे सगळं असतं. पण आपला जो घराचा पत्ता आहे तो घराचा पत्ता कायम मागे असतो लक्षात ठेवा. आणि त्याचं जे स्कॅनर असतं ते पण घराच्या म्हणजे त्या कार्डच्या दुसऱ्या बाजूला असतं. तर याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलंय ज्यावेळेस तुम्हाला आधार कार्डला सांगेल आम्ही जोडायला तर त्याची पहिली आणि दुसरी बाजू जोडायची. आता ज्यांनी पहिली जोडली त्यांना फक्त दुसरी बाजू जोडा असं एक मेसेज येतोय, तर त्यांनी दुसरी बाजू जोडायची फक्त. पण माझं एक ऐका, एक काम करा तुम्ही, पहिला फोटो आणि दुसरा फोटो, मागचा फोटो म्हणजे पहिली बाजू आणि दुसरी बाजू या दोन्हीचा फोटो काढून घ्या. ऑनलाईन तो फोटो एकच करा म्हणजे मर्ज करा आणि तो मर्ज केलेला फोटो अपलोड करा म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. जरी ऍप्लिकेशनची गलती झाली तर तुम्ही तुमच्या साईडनं सेफ व्हाल आता. कारण आता आपल्याला माहित झालंय नेमक्या यांना काय पाहिजे, कारण इतक्या दिवस त्यांनी काही सांगितलं नाही, मागची बाजू पुढची बाजू अशी काही सांगितलं नाही, दुसरी बाजू. तर हे लक्षात ठेवायचं आधार कार्डच्या बाबतीत आणि मतदान कार्ड बाबतीत हेच लक्षात ठेवायचं तुम्हाला, की मागची बाजू आणि पुढची बाजू हे नीट करायचं. आणि फोटो जो तुमचा तो फोटो नीट पाहिजे मित्रांनो, एकदम क्लिअर फोटो पाहिजे. मतदान कार्डवरचं जर थोडा अंदाज असेल तर चालेल, पण तुमचा जो सेल्फ फोटो असतो तो फोटो क्लिअर पाहिजे. आणि पत्ता जो तुमचा आहे आधार कार्डवरचा तो पत्ता आणि तुमच्या फॉर्म भरताय तो पत्ता सेम असू द्या, कारण ऍड्रेसमुळे पण खूप जणांचे रिजेक्ट होत आहेत हे लक्षात घ्यायचंय. पत्ता सेम पाहिजे, समजलं. आता सगळ्यात महत्वाचं काय लक्षात घेतो, शेवटचं रिझन, ह्या 3 रिझन मधले सगळ्यात शेवटचं रिझन काय होतं सांगतो. कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र अथवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जोडलेले नाहीये. आता इथं सगळ्यात मेजर हा इश्यू येतोय खूप जणांचा, की आमच्याकडं पिवळे रेशन कार्ड आहे, केशरी रेशन कार्ड आहे किंवा नाहीये, मग आम्ही काय करू. तर तुम्हाला एकतर 2.5 लाखाचा, तुम्हाला 2.5 लाखापेक्षा कमी असलेलं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढायचंय किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल पिवळं किंवा केशरी या दोन्हीपैकी तुम्हाला अपलोड करायचंय. आता ह्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की यांनी कुठल्याही याच्यामध्ये जोडलेलं नाहीये. आता गडबडीमध्ये काय होतं, आपण हे पण बघितलंय मध्यंतरी ऍप्लिकेशन स्वतःहून बंद पडतायत, स्वतःहून अपडेट करतायत, स्वतःहून फॉर्म डिलीट करतायत. तर त्याच्यामध्ये पण असं होऊ शकतं की तुम्ही भरला होता फॉर्म पण त्यांनी ऑटोमॅटिक अपडेट केलं आणि मग तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला, ही पण शक्यता आहे मित्रांनो. तर एक लक्षात घ्यायचंय की आता ह्या वेळेस तुमचा जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर आता पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड ज्या जोडत आहात त्याचा पहिली बाजू, त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचे नाव असतात आणि मागची बाजू, हे दोन्हीचं एक फोटो घ्यायचा आणि मग अपलोड करायचा म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. कारण परत तो एकदाच एडिट होणार आहे, परत तुम्हाला चान्स मिळणार नाही. त्यामुळे 15 ऑगस्टच्या आतमध्ये परत एकदा हे फॉर्म भरले गेले जातील आणि 15 ऑगस्टला ज्यांचं अप्रूव्ह होतील फायनल त्यांना त्यांचे पैसे देण्यात येतील, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे कळलं तुम्हाला रिझन्स. सगळ्यात महत्त्वाचे रिझन्स काय होते, पहिलं रिझन्स काय होतं, सर्वे ज्यावेळेस तुम्हाला असा मेसेज येतो दिस सर्व्हिस रिजेक्टेड यू कॅन अपडेट, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तुमची इन्फॉर्मेशन अपडेट करून रिअप्लाय करू शकता. त्यात चुका कुठल्या होत्या, पहिली चुका होती की तुमचं जे काही रेशन कार्ड तुमचं आदिवासी प्रमाणपत्र आहे किंवा तुमचा 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड आहे ज्यावेळेस तुम्ही अपलोड करताय ते चुकीचं जोडलं गेलं होतं किंवा त्याचा फोटो नीट आला नसेल, हे एक होतं. त्याच्यात दुसरी बाजू जोडली गेली नव्हते. दुसरे रिझन काय होतं, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड ह्याची दुसरी बाजू जोडलेली नव्हती आणि त्याचा पत्ता पण त्याच्यावर दिसत नव्हता, हे लक्षात ठेवायचंय. आणि सगळ्यात मेजर काय होतं तर तिसरं, 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचं प्रमाणपत्र किंवा पिवळं किंवा रेशन कार्ड जोडलेलं नाहीये. तर ह्याची दक्षता घ्यायची आहे. याच्यामध्ये अजून काही शंका असतील तुम्हाला तर माझ्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, काही प्रश्न असू द्या ऍप्लिकेशन बद्दल असू द्या. आता आज पण आपण बघितलं खूप अपडेट म्हणजे अपडेटला पडलंय ऍप, तर उघडत नाही खूप वेळ. तर एक लक्षात घ्या ह्याच्यामध्ये खूप अपडेट येत आहेत, तर अपडेटमुळे कधी कधी ऍप्लिकेशन ओपन होत नाही आणि सर्व्हर डाऊन असल्यामुळे होत नाही. तर थोडा वेळ घेत आहे, थोडंसं पेशन्स ठेवा, होईल, सगळ्यांचे अप्रूव्ह होणार आहे, 100% होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि कमेंट्स ज्यावेळेस करता तुम्ही त्यावेळेस मला रिप्लाय द्यायला लेट होतो, कारण सगळ्यांच्या कमेंट्सला रिप्लाय देणं शक्य होत नाही. तर ते समजून घ्या तुम्ही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय